हॅलो गाईज, वेलकम बॅक टू आवर न्यू लेक्चर. आज आपण बघणार आहोत रेक्टँग्युलर वॉटर टँक डिझाईन. ओके, स्टार्ट करूया. न्यू प्रोजेक्ट, स्पेस. रेक्टँग्युलर वॉटर टँक, मीटर, किलोन्यूटन. नेक्स्ट, ॲड बीम, फिनिश. ओके, आता आपल्याला जी जॉमेट्री आपल्याला क्रिएट करायची आहे ते आपल्या रेक्टँग्युलर वॉटर टँकची, त्यासाठी आपण जॉमेट्रीमध्ये रन स्ट्रक्चर विजार्ड घेऊयात. ओके, त्याच्यामध्ये जाऊन फ्रेम मॉडेल्समध्ये ग्रीड फ्रेम घेऊयात. ओके, आता ग्रीड फ्रेम मध्ये आपल्याला लेंथ आपली टँकची 12 मीटर ठेवूयात. त्यानंतर आपली हाईट 6 मीटर घेऊयात आणि विड्थ 8 मीटर. ओके, त्यानंतर आपला नंबर ऑफ बेस अलॉंग हाईट 1, अलॉंग लेंथ 1, त्यानंतर हाईट 1 आणि बेस अलॉंग विड्थ इज 1. ओके, हे पण असंच ठेवूयात. अप्लाय, इट्स पेस्ट इन स्टॅट प्रो. ओके, स्नॅपग्रिड ऑफ करूया. हे आपला वॉटर टँकचा अप्पर पोर्शन आलेला आहे. ओके, आता आपल्याला इथे काय करायचं आहे, बीम सिलेक्ट करायचा. कंट्रोल की प्रेस करून बीम सिलेक्ट केले. ओके, आता आपल्याला राईट क्लिक करून इन्सर्ट नोड करायचे. आपल्याला नोड पॉईंट इन्सर्ट करायचे. आपल्याला 3 नोड इन्सर्ट करायचे. n इक्वल टू 3 नंबर ऑफ नोड्स. ओके, इथे नोड्स इन्सर्ट झालेले आहेत. सिमिलरली या बीम मध्ये पण आपल्याला इन्सर्ट नोड करायचं. इथे आपण ऍड मिड पॉईंट करूयात. ओके, मिड पॉईंटला इथे बीम्स जॉईन झालेले आहेत. आता आपण फ्रंट व्ह्यू मध्ये ठेवूयात आपल्या स्ट्रक्चरला. ओके, आपल्याला नोड सिलेक्ट करायचे. सो नोड कर्सर घेतलेला आहे, इथे सिलेक्ट केला. आयसोमेट्रिक व्ह्यू मध्ये जाऊयात. ओके, त्याच्यानंतर आपण जॉमेट्री मध्ये जाऊन कनेक्ट बीम्स अलॉंग एक्स एक्सिस करूयात. ओके, एक्स एक्सिसला बीम इथे कनेक्ट झालेला आहे. आफ्टर दॅट कनेक्ट बीम्स अलॉंग झेड एक्सिस, हे कनेक्ट झालेले आहेत. ओके, त्यानंतर आपल्याला लोअर पोर्शन आपला क्रिएट करायचा आहे स्ट्रक्चरचा. ओके, फॉर दॅट वन्स अगेन विल कॉपी द नोट्स. ओके, त्यानंतर आपल्याला हे पेस्ट करायचे. पहिला कॉपी करूयात. ओके, त्यानंतर पेस्ट नोट्स. आपल्याला खालच्या बाजूला व्हर्टिकली डाऊनवर्ड आपल्याला पेस्ट करायचे. सपोज आपला टँक 8 मीटर हाईट वरती आहे, सो आपण डाऊनवर्ड डिरेक्शनला -8 देणार. ओके, ओके केला. इथे नोट्स आलेले आहेत. आयसोमेट्रिक व्ह्यू मध्ये आपण बघू शकतो. ओके, सिमिलरली फ्रंट व्ह्यू मध्ये ठेवूयात. आपण पुन्हा नोड कर्सर घेऊयात. ओके, हे नोड सिलेक्ट झाले आहेत. आयसोमेट्रिक मध्ये जाऊयात. ओके, कनेक्ट बीम्स अलॉंग वाय एक्सिस. ओके, हे बीम्स कनेक्ट झालेले आहेत. आता आपल्याला ऍड बीम करायचं आहे. सॉरी, आपण पहिले इथे फ्रंट व्ह्यू मध्ये घेऊयात. ओके, बीम सिलेक्ट करून घेऊया सर्व. ओके, तर बीम सिलेक्ट झालेले आहेत. ह्याच्यात इन्सर्ट नोड करूयात. ऍड मिड पॉइंट, इथे नोड इन्सर्ट झालेला. ओके, आफ्टर दॅट विल स्किप स्ट्रक्चर इन फ्रंट व्ह्यू. कट सेक्शन घेऊयात. सिलेक्ट टू व्ह्यू. ओके, त्यानंतर आपण ऍड बीम करूयात आणि हे नोड पॉइंट्सला बीम ऍड करूयात. ओके, हे तर बीम्स आपण कनेक्ट केलेले आहे. त्यानंतर आपण स्ट्रक्चरला फुल स्ट्रक्चर करूयात. ओके, वन्स अगेन आपण याला फ्रंट व्ह्यू मध्ये ठेवूयात. कट सेक्शन घेऊयात. सिलेक्ट टू व्ह्यू. ओके, आपल्याला आता अप्पर पोर्शन हवा आहे आपल्या टँकचा. ओके, आपल्याला
नोड प्लेट्स ऍड करूयात. ऍड 4 नोडेड प्लेट्स घेऊन. ओके, टँकच्या ऑल साइड्सला आपण नोड प्लेट ऍड करणार आहोत. ओके, आपण बघू शकतो नोड प्लेट ऍड केलेली आहे आपण. ओके, होल स्ट्रक्चर घेऊयात. ओके, आता आपल्याला याला प्रॉपर्टीज असाइन करायचे, सेक्शन्स वगैरे. ओके, त्यासाठी आपण सेव्ह करूयात. जनरल मध्ये जाणार. ओके, डिफाइन. आपण पहिले बीम डिफाइन करूया. बीमचं सेक्शन 0.3, that means 0.3 meter, it means 300 mm. ओके, आफ्टर दॅट आपण कॉलम साठी 0.35 घेऊयात. दॅट मीन्स 350 mm, 0.35 मीटर ऍड करूयात. क्लोज करूयात. थिकनेस प्लेटचे आपण घेऊयात 0.15 मीटर, इट इज 150 mm. ऍड क्लोज. ओके, then we'll assign this. आपला 0.30 आपला बीम आहे. ओके, तर बीम असाइन करण्यासाठी आपल्याला सुरुवातीला beams parallel to x and beams parallel to z घ्यायचे. ओके, assign to selected beams, assign yes. आफ्टर दॅट आपल्याला कॉलम असाइन करायचे beams parallel to y. ओके, assign to selected beams, assign yes. After that plate thickness, assign to view, assign yes. ओके, आता 3D rendered view मध्ये आपण बघूया. ओके, आपण बघू शकतो सेक्शन असाइन झालेले आहे. त्यानंतर आपल्याला हवंय सपोर्ट. फ्रंट व्ह्यू मध्ये ठेवूयात आपलं स्ट्रक्चर. क्रिएट मध्ये जाऊन फिक्स सपोर्ट घेऊयात. ओके, बेस नोड सिलेक्ट करूयात. आयसोमेट्रिक व्ह्यू, असाइन टू सिलेक्टेड नोड. assign yes. Okay, after that we'll go in loads and definition. Load cases details add करूयात. फर्स्ट ऑफ ऑल आपलं डेड लोड, इट इज DL. ओके, त्यानंतर आपल्याला इथे फ्लुइड लोड घ्यायचा आहे, दॅट इज हायड्रोस्टॅटिक लोड प्लस जो वॉटरचा लोड असणार आहे, प्रेशर. ओके, विल टाइप एस हायड्रो. ऍड करूयात, क्लोज करूयात. ओके, त्याच्यानंतर डेड लोड मध्ये आपण ऍड करूयात सेल्फ वेट. हायड्रोस्टॅटिक लोड, दॅट इज फ्लुइड लोड मध्ये आपण हायड्रोस्टॅटिक्स लोड घेऊयात. प्लेट लोड्स मध्ये हायड्रोस्टॅटिक्स लोड. ओके, सिलेक्ट प्लेट्स मध्ये जाऊयात. इथे प्लेट सिलेक्ट करण्यासाठी इथे प्लेट कर्सर घेऊयात. ओके, प्लेट सिलेक्ट झालेली आहे, डन. आता इथे आपल्याला वेट टाकायचं आहे, फोर्स टाकायचं आहे. आपण फॉर एक्झाम्पल -5 किलो न्यूटन पर मीटर स्क्वेअर आपण टाकूयात मिनिमम, आणि मॅक्सिमम आपण -30 किलो न्यूटन पर मीटर स्क्वेअर टाकूयात. ओके, interpolate along global axis, that is y. Direction of pressure zy. ओके, ऍड करूयात, क्लोज करूयात. सेल्फ वेट आपण असाइन करूयात. असाइन टू व्ह्यू, असाइन. ओके, त्यानंतर हायड्रोस्टॅटिक्स लोड आहे, आपण बघू शकतो. ओके, नाउ विल गो इन एनालिसिस अँड प्रिंट. ऍड, क्लोज, एनालाइज, रन एनालिसिस. ओके, 0 एरर्स आलेला आहे. गो टू पोस्ट प्रोसेसिंग मोड, डन.
सिलेक्ट दिस, अप्लाय. ओके, आता आपण इथे बघू शकतो डिफ्लेक्शन. ओके, आफ्टर दॅट इथे बेंडिंग मोमेंट आहे. ओके, फॉर एक्झाम्पल आपल्याला एखाद्या मेंबरचा बघायचा आहे. बीम कर्सर घेऊयात. ओके, इथे डिफ्लेक्शन आहे, शेअर बेंडिंग आहे. ओके, लोडिंग प्रॉपर्टीज सेक्शन आहे. ओके, आफ्टर दॅट इथे रिएक्शन्स आहेत प्रत्येक सपोर्ट्सचे. त्यानंतर इथं बीम्स. ओके, आपण प्लेटमध्ये जाऊन मॅक्सिमम ॲब्सोल्यूट अप्लाय करूयात. अप्लाय. ओके, त्याच्यानंतर ॲनिमेशन्स मध्ये जाऊन डिफ्लेक्शन चेक करूया. अप्लाय. ओके, हा ड्यू टू हायड्रोस्टॅटिक प्रेशरमुळे हायड्रोस्टॅटिक लोडमध्ये डिफ्लेक्शन आहे. ओके, आपण डेड लोडमुळे बघूया. डेड लोडमुळे कमी आहे. ओके, त्यानंतर आपण सेक्शन डिस्प्लेसमेंट बघूया. अप्लाय. ओके, आफ्टर दॅट विल गो इन डिझाईन. डिझाईन मध्ये जाऊयात आपण. ओके, डिझाईन, कॉन्क्रीट डिझाईन. ओके, we'll select IS 456 Indian Standard Code. Select parameters. हे सर्व डिसिलेक्ट करूयात आणि आपल्याला हवं आहे कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ ऑफ कॉन्क्रीट, देन yield strength of main reinforcement, yield strength of shear reinforcement. ओके, ओके करूयात. डिफाइन पॅरामीटर्स. ओके, कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ ऑफ कॉन्क्रीट घेऊयात M30 ग्रेड, दॅट इज 30,000 किलो न्यूटन पर मीटर स्क्वेअर. ओके, ऍड करूयात. त्यानंतर yield strength for main reinforcement steel, let's check 550 grade of steel, it is 550,000. ओके, ऍड करूयात. त्यानंतर yield strength of shear reinforcement, once again 550,000. झालेलं आहे. कमांड्स मध्ये जाऊयात. डिझाईन बीम घेऊयात. ऍड डिझाईन कॉलम, ऍड डिझाईन स्लॅब एलिमेंट, ऍड टेक ऑफ, ऍड. क्लोज करूयात. ओके, आता आपल्याला AFC कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ आपल्याला सगळीकडे ऍड करायचे, असाइन करायचे. असाइन टू व्ह्यू करूया. असाइन, येस. अँड रेनफोर्समेंट स्टील, असाइन टू व्ह्यू, असाइन, येस. shear strength, assign to view, assign. ओके, डिझाईन बीम साठी आपल्याला select parallel to X, then select parallel to Z. Assign to selected beams, assign, yes. After that column साठी आपल्याला beams parallel to Y, assign to selected views, assign, yes. And design element, assign to view, yes. Okay, after that we'll go in analysis and print, add, close, run analysis, save. Okay, view output file. Okay, results check करूयात आपण. Concrete design. Okay, length 3000 mm, size of beam 300 mm by 300 mm, cover that is 25 mm. Grade दिलेला आहे, concrete grade that is M30, main steel 550. ओके, टॉप रेनफोर्समेंट. हे सर्व आपल्याला इथे रिपोर्ट आलेला आहे. ओके, this was about rectangular water tank design. Okay, thank you.